या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती। नमस्कार श्रोते हो, पीतांबरी अगरबत्ती डिव्हिजन प्रस्तुत पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती या कार्यक्रमात मी उदय आगाशे आपलं मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम आपणा सर्वांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। श्रोते हो, पुन्हा एकदा आपण सारे जमलो आहोत गुणवत्ता आणि अभिनवता या दोन्हींचा उत्तम संयोग असलेल्या पीतांबरी कंपनीनं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या देवभक्ती अगरबत्तीबद्दल विशेष माहिती जाणून घ्यायला आणि आज आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत पीतांबरीच्या ॲग्रो आणि अगरबत्ती डिव्हिजनचे डेप्युटी जनरल मॅनेजर प्रोडक्शन श्रीयुत संजय देशमुख। संजय सर नमस्कार आणि या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। नमस्कार उदय। श्रोते हो, श्री संजय देशमुख यांनी रसायनशास्त्रात बीएससी केलं असून जनरल लॉ या विषयातही ते पदवीधर आहेत। गेल्या 2.5 वर्षांपासून पीतांबरीच्या शेतीविषयक सर्व उत्पादनांच्या प्रोडक्शनचं काम ते पाहत आहेत। संजय सर, पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती ज्या विविध फुलांच्या नैसर्गिक अर्कापासून तयार केली जाते त्यातल्या विविध फुलांच्या सुगंधापासून मिळणाऱ्या लाभांबद्दल आपण अतिशय उपयुक्त माहिती करून देत आहात। तर आज कोणतं फुल आपण सांगणार आहात? उदय, आज पाडवा आहे। आज सर्व सुवासिनी आपल्या पतीला ओवाळतात। पती पत्नींमधील स्नेहाचा, प्रेमाचा आजचा हा दिवस आहे। हो। यामुळे आज आपण जे फूल निवडलं आहे हे फुलही असंच प्रेमाचं प्रतीक आहे। वा, म्हणजेच अर्थात हा गुलाब आहे। बर, याच्या अतिशय आकर्षक रूपामुळे आणि तितक्याच मनमोहक सुगंधामुळे याला आपण फुलांचा राजा असंही म्हणतो। हो, या फुलाचे उपयोगी अनेक आहेत। सर्वात पहिला उपयोग म्हणजे प्रेम, स्नेह, आदर, शुभेच्छा अशा विविध भावनांचं प्रतीक म्हणून आपण हे फूल देतो। बर. स्त्रिया आवडीने हे फूल केसात माळतातच, पण पुरुष देखील आपल्या सदरावर लावणं हे पसंत करतात। या फुलाच्या पाकळ्या देखील सुशोभीकरणाकरता किंवा विविध प्रसंगी हंतरण्यासाठी, उधळण्यासाठी आपण सतत वापरत असतो। श्रोते हो, गुलाबासारख्याच विविध फुलांच्या नैसर्गिक अर्कापासून तयार करण्यात आलेली पीतांबरीची देवभक्ती अगरबत्ती ही 22 ग्रॅम, 44 ग्रॅम आणि 100 ग्रॅम अशा 3 प्रमाणात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे। त्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी आपण पीतांबरीच्या प्रतिनिधीशी नक्की संपर्क साधा। आमचा क्रमांक आहे 84 51 90 71 11। क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 84 51 90 71 11 आणि आमची वेबसाईट आहे www.pitambari.com। संजय सर, गुलाबाच्या फुलाबद्दल आणखी काय माहिती सांगाल? हो, आपण मगाशी गुलाबाच्या पाकळ्यांबद्दल बोलत होतो। तर दमास्क या गुलाबी रंगाच्या जातीच्या गुलाबाच्या पाकळ्या साखरेत मुरवल्यानंतर गुलकंद तयार होतो।